आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। मागील 8 दिवसापूर्वी नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुंबईकडून रिलायन्स कंपनीकडे जाणारे बाबा मिरामुद्दीन शाह कमान ही पाडण्यात आली होती। याबाबत खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत नागोठणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाकबाई पानसरे आहेत। अखलाकबाई, काय सांगाल आपण? जी कमान आहे तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे असा की ती कमान आली होती परासाठी। आज 2 वर्ष आधी 2 वर्षापासून आपल्या ग्रामपंचायतीला एक ठराव झाला होता, ग्रामसभामध्ये ठराव झाला होता का ही कमान तोडण्या नवीन बांधण्याबाबत आम्हाला कुठली निधी उपलब्ध झाली नव्हती, त्यासाठी आम्ही थांबलो होतो। पण आता काय झाला, रात्रीच्या वेळी अज्ञात एक ट्रक आली, तिने त्याला ठोकला, गाडी तिने हे गिळून टाकला, त्याच्यामध्ये ती पडण्यासारखी झाली होती। सकाळी माझ्या समाजाचे काही लोक आले का ती मिरामुद्दीन शाह बाबांची जी कमान आहे ती तुटायला आलेली, कधी पण पडू शकतोय। मी जाऊन सकाळ तिला पाहिलं, त्यानंतर मी ग्रामपंचायत भाऊसाहेबांना बोलून घेतला। भाऊसाहेब होते घरी, ते बोल लवकरात लवकर तुम्ही ग्रामपंचायतला या। तसं मग मी मॅडमला बोलून घेतला। त्यानंतर मॅडमकडनं बोलू, मॅडम असा विषय आहे की ती बोले ऑडिट करायला लागेल, त्यासाठी मी ते ऑडिटचा भाऊसाहेबांकडनं आणि मॅडमकडनं पत्र घेतला आणि ऑडिटसाठी मी हे पत्र घेतला। मॅडम मला एक पत्र द्या, ते मी ते ऑडिटचं पत्र घेतला। हा पत्र आहे ऑडिटचा काय। त्यानंतर कमानीचे मी फोटो काढून घेतले परत, का मॅडम बोलले काय आपलं पण यायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही पहिले कमानीचे फोटो घ्या। ते मी ते फोटो घेतले, हे कमानीचे माझे फोटो आहेत, हे कमानीचे माझे फोटो आहेत, हे फोटो पहा। 4 दिवसावर उरूस होता, विभागातले लोक येतात आमच्या उरसाला, अख्खा विभाग आमच्या नागोठणेच्या उरसाला येत आहेत। हजारो मध्ये पब्लिक असतोय उरसामध्ये। त्याच्यामध्ये उरसामध्ये जर अज्ञात ती कमान कुठं पडली असती आणि कुठले काय माणसं मिळाले, हा प्रश्न म्हणजे परत आला असता। ग्रामपंचायतचं लक्ष कुठं आहे, यासाठी मी माझ्या समाजाच्या माणसं घेतलंय। मिरामुद्दीन शाह बाबांची आमच्या समाजाची भले ग्रामपंचायती बांधलेली आहे ती मान्य करतोय, पण आज समाजाला आमच्या मिरामुद्दीन शाह बाबांचं नाव दिलं होता आणि उरूस आला 4 दिवसामध्ये। त्यासाठी मी विचार केला असा की मी गेलो इथं रोहा पंचायत समितीला गेलो होतो, इंजिनियरकडे जाऊन आलो, बोलो हे ऑडिटचा। इंजिनियरने मला सांगितलं, अखलाकबाई ऑडिट कराल तुम्ही, याला 4 महिने जातील, 2 महिने आता मी सांगता येत नाही, पण तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या रिस्कवर घेऊन तुटाला आले असेल तर तुम्ही पाडू शकताय काय। त्या हिशोबात मी ती ग्रामपंचायत आणि मी स्वतः उपसरपंच म्हणून आणि माझ्या काही समाजिक लोकांना घेऊन, कारण उद्या असा नको की समाज आमच्या परत बोलून मिरामुद्दीन शाह बाबांची आमच्या कमान आहे आणि आम्हाला विचारला नाही, म्हणून माझ्या काही लोकांना समाजाच्या लोकांना घेऊन ती रात्री मी संध्याकाळी टायमात ती कमान पडायला आली म्हणून ती तोडून टाकली। एवढंच, याच्यामध्ये काही हे नाही आहे। आणि नवीन येत्या 2-4 दिवसामध्ये नवीन बांधायची चालू करणार होता मी ग्रामपंचायत। समाजाचा अर्ज असा होता आमच्या का बाबा ही कमान नवीन आपल्याला नवीन बांधून ग्रामपंचायत देण्याबाबत, तो अर्ज आज पण आहे माझ्याकडे, तो पण अर्ज आहे। पण एक दुसरी विषय, 4 दिवसावर उरूस होता नागोठणा मिरामुद्दीन शाह बाबांचा, 4 दिवसावर उरूस होता। 1 तारखेला मी ती कमान तोडली, 4 तारखेला उरूस होता म्हणून ती कमान तोड टाकली होती। कारण जर ह्याच्यामध्ये उरसामध्ये ती कमान पडली असती आणि विभागातले लोक येतात त्याच्यामध्ये मोठा हे झाला असता, त्यासाठी मी ही कमान ही केलेली आहे आणि तोडून नवीन 4 दिवसामध्ये चालू करणार आहोत मी। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।